मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर आज आपण इयत्ता 6वी विषय गणित. तर आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्या. ठीक आहे, तर चला तर मग जरा आठवूया. तर इथे बघा, तुम्हाला मी एक चित्र देत आहे. या चित्रात बघा तुम्हाला मुले, फुले, बदके दिसत आहेत. ठीक आहे, तर या चित्रातील बदके, मुले, फुले किती आहेत ते मोजा. चला तर मग आपण चित्रातील फुले, मुले आणि बदके मोजूया. आता सुरुवातीला आपण बदके मोजूया. तर इथे बघा 1 2 3 4 किती बदके आहेत? 4 बदके आहेत. ठीक आहे, तर इथे बघा मी हे 4 लिहिले. आता आपण मुले मोजूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 किती मुले आहेत? 7 मुले आहेत. ठीक आहे, तर ही संख्या मी अशी लिहिली 7. आता आपण फुले मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 मुले 15 आहेत. ठीक आहे, तर आता इथे बघा आपण काय केलं, आपल्याला बदके, मुले किती आहेत ते कळले. त्यासाठी आपण काय केले, आपण वस्तू त्या मोजाव्या लागल्या. आणि ह्या निसर्गातील वस्तू मोजायच्या असतील तर आपल्याला संख्येची गरज आहे. आणि वस्तू मोजण्यासाठी आपण संख्या वापरतो. आणि ह्या मी संख्या इथे बघा हे संख्येच्या रूपात मी लिहिलेही. इथे 4 बदके आहेत, 7 मुले आहेत आणि 15 फुले आहेत. ठीक आहे, असे आपण संख्येच्या रूपात लिहितो. ठीक आहे, चला तर मग आपण पुढे पाहूया. थोडीशी आता जरा चर्चा करूया. चला तर मग चर्चा करूया. इथे बघा मी बॉल काढते आहे. इथे मी बॉल काढले. तर आता आपण ते मोजूया किती बॉल आहेत ते. 1 2 3 4 आणि 5. इथे 5 बॉल आहेत. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, मोजण्यासाठी 1 2 3 4 अशा संख्या आहेत, या संख्यांचा वापर केला. ठीक आहे, या संख्यांना आपण मोज संख्या म्हणतो. म्हणजेच काय, आपल्याला मोजायच्या आहेत ना गोष्टी, म्हणून आपण त्या संख्यांना मोज संख्या असे म्हणतो. आता या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. या मोज संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. ठीक आहे, आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1 2 3 4 5 या संख्यांना मोज संख्या म्हणतात. या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला आकाशातील चांदण्या पाहायला मिळतात. यावर तुम्हाला मोजता येतील का? बघा, मोजून बघा जरा, तुम्हाला मोजता येतील का? मोजता येणार नाही, कारण त्या असंख्य आहेत. ठीक आहे, त्याप्रमाणे या नैसर्गिक संख्या ही असंख्य आहेत, कारण इथे ह्या डॉट 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 म्हणजेच काय, पुढे खूप संख्या आहेत, ते आपल्याला लिहिता येत नाही, तेवढ्या तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही. म्हणजेच ह्या नैसर्गिक संख्या ही काय आहेत, असंख्य आहेत. ठीक आहे, तर इथे बघा परत एकदा बघा की आकाशातील चांदण्या आपल्याला मोजता येणार नाही, त्यातील धान्य आपल्याला मोजता येणार नाही, कारण ते असंख्य आहेत. त्याचप्रमाणे ह्या नैसर्गिक संख्या ही असंख्य आहेत. ठीक आहे, तर या नैसर्गिक संख्यांचा गट बघा आपण कसा तयार केलेला आहे. 1 2 3 पासून पुढे खूप सारे नंबर आहेत. तिथे मी खूप सारे, हजाराच्या पुढेही खूप सारे नंबर आहेत. 2000 3000 10000 खूप सारे नंबर आहेत. बघा, आपण आता नैसर्गिक संख्यांची बेरीज, वजाबाकी आपण शिकलो. ठीक आहे, तर तिथे बघा 5 अधिक 5 किती होतात, तर 10. तसंच 5 वजा 5 केले तर किती येणार, 0. ठीक आहे, तर आता आपण नैसर्गिक संख्या शिकलो. नैसर्गिक संख्येमध्ये तर शून्याचा समावेश नाहीच आहे. मग आता काय करायचं, या संख्येला कुठे समावेश करायचा, तर या संख्येचा समावेश आपण ज्या नैसर्गिक संख्या शिकलो, नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते, तर 1 पासून. 1 2 3 4 बरोबर. या नैसर्गिक संख्येमध्ये जर 0
चा समावेश केला तर त्या होणाऱ्या समूहाला पूर्ण संख्या समूह असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा, शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहांना पूर्ण संख्या समूह. जेव्हा तुमच्या समूहात जेव्हा शून्याचा समावेश होतो तेव्हा त्या समूहाला, लक्षात घ्या, तेव्हा त्या समूहाला पूर्ण संख्या समूह. आणि जेव्हा तुमचा समूह 1 पासून सुरुवात होतो, 1 पासून, तेव्हा त्या समूहाला नैसर्गिक समूह असे म्हणायचं आहे. ठीक आहे. आता परत बघा पूर्ण संख्यांचा समूह. तर बघा, शून्याचा समावेश आहे. 0, 1, 2, 3, 4 अशा पुढे संख्या त्याही असंख्य आहेत. ठीक आहे. तर या सर्व संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. आता या पूर्ण संख्येच्या व्यतिरिक्त अजून काही संख्या आहेत त्या आपल्याला व्यवहारात वापराव्या लागतात. ठीक आहे. कोणत्या असतील बरं? ह्या पूर्ण संख्या समूहात नसलेल्या, या पूर्ण संख्या समूहात नाही आहेत त्या, पण काही संख्या आहेत त्या आपल्या व्यवहारात आपल्याला वापराव्या लागतात. कोणत्या असतील बरं त्या संख्या? आपण थोडंसं विचार करूया कोणत्या संख्या असतील. तर आता आपण उदाहरण पाहूया. आपल्या महाराष्ट्रात हिवाळा असतो, बरोबर. त्याचं तापमान त्यावेळी 10 अंश सेल्सिअस असतं. ठीक आहे. किंवा 8 अंश सेल्सिअस किंवा त्याच्या खाली थोडं जातं, पण शून्याच्या खाली कधी महाराष्ट्रात तरी तापमान गेलेलं नाही. पण जेव्हा काश्मीरमध्ये जेव्हा बर्फ पडतो तेव्हा त्याचं तापमान हे कायम शून्याच्या खाली जाते. ठीक आहे. या शून्याच्या खाली जाते. आणि म्हणजेच ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्या ह्या शून्यापेक्षा लहान आहेत. या ज्या शून्यापेक्षा ज्या संख्या खाली लिहिलेल्या आहेत त्या शून्यापेक्षा लहान आहेत. ठीक आहे. आणि या ज्या शून्यापेक्षा वरच्या दिशेला ज्या संख्या दिसत त्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा शून्यापेक्षा लहान संख्येची आपल्याला गरज लागते, उदाहरणार्थ आपण बघितलं तर तापमापी दाखवण्यासाठी, तापमान व्यवस्थित दाखवण्यासाठी आपल्याला ह्या शून्यापेक्षा कमी संख्येची आपल्याला गरज भासली आहे, म्हणून ह्या संख्याही आपल्याला व्यवहारात उपयोगी पडतात. आणि हे कसे दाखवायचे, हे संख्या कशा दाखवायच्या ते तुम्हाला आता सांगणार आहे. त्याचं वाचन कसं करायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर शून्यापेक्षा आपल्याला लहान संख्यांची गरज भासते. त्या संख्या कोणत्या? शून्यापेक्षा लहान -1, -2, -3, -4 अशा खूप साऱ्या त्याही असंख्य संख्या आहेत. आता मी कसं वाचन केलं? ऋण हे वजा चिन्हाला काय म्हणतात? ऋण. -1, -2, -3 अशा प्रकारे याचं वाचन करतात. आणि लेखनही याच पद्धतीने करतात. तर तुम्हाला शून्यापेक्षा लहान दाखवायची आहे संख्या, तर तेव्हा त्या संख्येपुढे काय दाखवायचं आहे? ऋण चिन्ह हे द्यायचं आहे. म्हणजेच नेहमीच्या संख्येमागे हे जे ऋण चिन्ह द्यायचं आहे, म्हणजेच ती संख्या शून्यापेक्षा लहान होते. आणि या संख्यांना ऋण संख्या असे म्हणतात. ठीक आहे. आता इथे बघा, तापमापीच्या ह्या वरच्या दिशेला काय आहेत? शून्यापेक्षा मोठ्या संख्या आहेत. यांना धनसंख्या असे म्हणतात. ठीक आहे. या ज्या शून्यापेक्षा वरच्या दिशेला ज्या संख्या आहेत, वरच्या दिशेला ह्या ज्या काही संख्या दिसत आहेत त्या संख्या ह्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत, म्हणून यांना धनसंख्या असे म्हणतात. ठीक आहे. तर इथे बघा मी तापमापी दाखवते. परत एकदा बघा, या तापमापीमध्ये आपण धनसंख्या कुठे आहेत आणि ऋण संख्या कुठे आहेत. इथे बघा, तुम्हाला आता झूम करून दाखवते की ह्या तापमापीमध्ये धनसंख्या कुठे आणि ऋण संख्या. आता बघा, शून्याच्या ज्या खाली संख्या आहेत, इथे बघा ही शून्याच्या जी खाली आहे ह्या संख्या या शून्यापेक्षा लहान आहेत. ठीक आहे. या संख्यांना ऋण संख्या असे म्हणायचे आहे. त्या संख्येच्या मागे हे ऋण चिन्ह दिले की ती संख्या शून्यापेक्षा लहान होते, तिला ऋण संख्या असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे तापमापीत ही ऋण संख्या शून्याच्या खालच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. तर आता पुढे बघा,
शून्याच्या खालच्या संख्याक्रमाने ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 अशा असतात. ठीक आहे. आता इथे बघा तापमापीमध्ये शून्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या ह्या धन. ठीक आहे. शून्यापेक्षा इथे तुम्हाला दिसते वरच्या बाजूने काय होते, आता बाण दाखवतोय शून्याच्या वरच्या बाजूने. ठीक आहे. तर या तापमापीवर शून्यापेक्षा वरच्या म्हणजे 1, 2, 3 अशा वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजे शून्याच्या या वरच्या बाजूला म्हणजे शून्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या या धनसंख्या आहेत. यांना धनसंख्या असे म्हणतात. तर इथे बघा मी एक संख्या रेषा काढते. आपण संख्या रेषेवरती या धनसंख्या ऋणसंख्या कुठे दाखवता येतील ते आपण पाहूया. आपण त्यांना नाव देऊया. तर हा 0. ठीक आहे. आता इथे बघा धनसंख्या कुठच्या साईडला असतात. ह्या संख्या रेषेवरती धनसंख्या कुठे आहेत ते आपण पाहूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या धनसंख्या आहेत. ह्या शून्याच्या बरोबर उजव्या हाताला आहे. बरोबर. तर यांना धनसंख्येचं स्थान कुठे आहे तर शून्याच्या उजव्या बाजूला. ठीक आहे. तर आता आपण ऋणसंख्या बघूया. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6. आता बघा इथे शून्याच्या डावीकडे तुम्हाला ह्या ऋणसंख्या दिसत आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं ऋणसंख्या संख्या रेषेवर कुठे दाखवाल तर शून्याच्या डाव्या साईडला. ठीक आहे. तर इथे बघा यांना धनसंख्या म्हणतात. तर यांना ऋणसंख्या असे म्हणतात. त्यांचं स्थान बघून घ्या कुठच्या साईडला आहे. शून्याच्या उजव्या हाताला धनसंख्या तर शून्याच्या डाव्या हाताला ऋण संख्या. ठीक आहे. ही तापमापी बघतोय. तापमापीवर आपल्याला काय बघायचं आहे तर वरच्या दिशेला या शून्याच्या वरच्या दिशेला ह्या धनसंख्या असतात. ठीक आहे. आणि शून्याच्या खालच्या बाजूला ऋणसंख्या असतात. बघा वरच्या दिशेने म्हणजेच आकाशाच्या दिशेने आणि हे ऋण संख्या जमिनीच्या दिशेने आहे. ठीक आहे. आता बघा ह्या ज्या स्थानावरून आपण काय बघायचं आहे तर इथे मी समुद्र सपाटी आणि डोंगर जमिनीचा पृष्ठभाग. ठीक आहे. आता जमिनीचा पृष्ठभाग दाखवताना आपल्याला काय दाखवावे लागणार धनमध्ये ती संख्या धनसंख्येतच मोजायची आहे आणि समुद्र तळाची खोली ही धनसंख्येने दाखवायची आहे आणि समुद्र सपाटीची जी खोली आहे ती ऋणसंख्येने दाखवायची असते. ठीक आहे. म्हणजे बघा तापमापीसारखं आहे ना वरच्या दिशेने आणि समुद्राची जी खोली आहे ती खालच्या दिशेने आहे म्हणून ही ऋणसंख्येने दाखवायची आहे. ठीक आहे. पण त्याआधी फक्त एवढंच घ्या धनसंख्येच्या आधी अधिक चिन्ह देत नाही. आपण नुसती 1 लिहितो 2 लिहितो पण त्याच्या अगोदर धन चिन्ह लिहित नाही. पण ऋणसंख्येचे चिन्ह असेल तेव्हा ऋण हे चिन्ह लिहितो. ठीक आहे. कारण ते लिहावेच लागते आणि शून्याला कोणतेही चिन्ह देत नाही. ना धन देत नाही ऋण देत. ठीक आहे. तर आता आपल्याला धनसंख्या ऋणसंख्या ह्या माहिती आहेत. तर आता बघा धनसंख्या ऋणसंख्या आणि शून्य जर हे संख्या मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो. तर पूर्णांक संख्या कोणाला म्हणायच्या तर ज्या संख्येमध्ये धनसंख्या शून्य आणि ऋणसंख्या मिळून जो संख्यांचा समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा उदाहरण. तर इथे मी कंस दाखवलेले आहे. ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, धन 1, धन 2, धन 3, धन 4 म्हणजे या समूहात ऋणसंख्या शून्य. बघा इथे तुम्हाला ऋणसंख्या दिसत आहेत 0 आणि धनसंख्या. हा जो एकत्रित जो समूह आहे याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. एकदा फक्त लक्षात घ्या नैसर्गिक संख्या केव्हा म्हणायचं. नैसर्गिक संख्या जेव्हा त्याची सुरुवात 1 पासून होते. जेव्हा आपण संख्या मोजतो त्यांना मोजसंख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 ने होते तर ती असंख्य संख्येसाठी आहे. पुढे बघा पूर्णांक संख्या. पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये 0
याचा समावेश झाला तर त्या समूहाला पूर्ण संख्या असे म्हणतात. याची सुरुवात 0 ने होते. त्या पुढील संख्या ह्या असंख्य आहेत. पुढे पूर्णांक संख्या बघा. पूर्णांक संख्यांचा समूह बघा कसा आहे. तर ऋण संख्या आहेत, 0 आहे, धनसंख्या. धनसंख्या ही अनंत आहेत. त्याचबरोबर ऋण संख्या ही इथे तुम्हाला डॉट डॉट मध्ये तिथे दिसत आहेत. तिथे त्या संख्या पाठीमागे कमी कमी होत जात आहेत, पण त्या असंख्य आहेत. ठीक आहे. आता पुन्हा एकदा नैसर्गिक संख्येचा समूह बघा, पूर्ण संख्याचा समूह बघा, पूर्णांक संख्याचा समूह कसा आहे तो बघा. ठीक आहे. तर आता तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या समजल्या आहेत. पुढील भागात बघणार आहोत संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे. तोपर्यंत धन्यवाद.